सांगत होतो चप्पल घालून समुद्रामध्ये जाऊ नको, तरी पण गेला. मग काय, हे तर होणारच होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी श्रेय क्लिक साऊथ इंडिया सिरीजच्या 5व्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये रामेश्वरममधील काही स्पॉट आणि धनुष्कोडी आपण पाहिली. आज आपण रामेश्वरम ज्योतिर्लिंग म्हणजेच रामनाथ स्वामी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे मनी दर्शन घेता आलं नाही. अग्निकुंड म्हणजे समुद्रामध्ये डुबकी मारून 22 कुंडामध्ये स्नान करूनच दर्शन घ्यायचं असतं, हे इथले रिच्युअल्स आहेत. त्यामुळे आम्ही निघालो अग्निकुंडमध्ये डुबकी मारण्यासाठी. डुबकी मारली, बाहेर आलो. सनीला सांगत होतो चप्पल घालून समुद्रात जाऊ नको, तरी तसाच गेला. मग काय, गेली नडगीत स्लायडर. कशी वशी काढली नडगीतून आणि निघालो 22 कुंडच्या दिशेने. नॉर्थ गेटमधून आतमध्ये गेलो. 25 रुपये प्रत्येकी असे चार्जेस द्यावे लागतात 22 कुंडमध्ये स्नान करण्यासाठी. बाहेर काही लोक तुम्हाला म्हणतील 1000-1200 मध्ये 22 कुंडमध्ये स्नान करून देतो, पण त्यांच्यासोबत न जाता गप आपल्या इज्जतीत 25 रुपये तिकीट घेऊन नॉर्मल लाईनला लागायचं, कारण तो 2च तासामध्ये 22 कुंडमध्ये स्नान होऊन जातं. 22 कुंडामध्ये स्नान करून आम्ही निघालो चेंज करायला रूमकडे. मंदिरामध्ये सुद्धा चेंज करायला जागा आहे, तिथेही तुम्ही चेंज करू शकता. आम्ही मंदिराच्या जवळच रूम घेतली होती, त्यामुळे आम्ही रूमवरती चेंज करायला गेलो. चेंज करून निघालो दर्शन घेण्यासाठी. मंदिरामध्ये फक्त ट्रेडिशनल ड्रेस कोडच अलाउड आहे, त्यामुळे धोती आणि व्हाईट शर्ट प्रॉपर ट्रेडिशनल वेअर केलं होतं. पण पाटलांनी तर काय चहावाल्यालाच पट्टी पाडल्या आणि त्यांच्याकडून धोती घालून घेतली. पाटलांचा विषयच वेगळा आहे. स्पेशल दर्शन तिकीट काढलं होतं, त्यामुळे 15 मिनिटमध्येच आमचं दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही आलो कॉरिडोअरमध्ये. गाभाऱ्यामध्ये फोटोज व्हिडिओज काढायला बंदी आहे, पण या ठिकाणी तुम्ही मोबाईलचं स्टोरेज फुल होईपर्यंत फोटोज व्हिडिओ काढू शकता, काहीच विषय नाही आहे. मंदिरामधून प्रसाद घेतला आणि निघालो रूमच्या दिशेने. रूमवरती थोडा आराम केला आणि मार्केट फिरण्यासाठी निघालो. मार्केट फिरून झाल्यावरती पुन्हा एकदा अन्नपूर्ण हॉटेलला जेवण केलं आणि निघालो स्टेशनकडे, कारण 9:15 वाजता आपली ट्रेन होती. स्टेशनला पोहोचलो, बाय बाय रामेश्वरम केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आता ही ट्रेन आम्हाला कुठे नेऊन सोडते ते तुम्हाला पुढच्या भागामध्येच समजेल, त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका. आजच्या भागामध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि अकाउंटला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.